मार्ग पोलिसात दाखल झालेले आपण हे दृश्य आता पाहतो आहोत। जंतर मंतरवरील जखमी विद्यार्थ्यांना घेऊन राहुल गांधी आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये राहुल गांधी दाखल झालेत। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी आता राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आता राहुल गांधी दाखल झालेले आहेत। जंतर मंतरवरील जखमी विद्यार्थ्यांना घेऊन राहुल गांधी आता उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दृश्य पाहतोय राहुल गांधी जखमी विद्यार्थ्यांना घेऊन संसद पोलिसात दाखल झालेले आहेत। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी राहुल गांधी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। एफआयआर दाखल होईपर्यंत न हटण्याचा निर्धार आता राहुल गांधींनी घेतलाय। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी सोबत राहुल गांधी आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राहुल गांधी पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत। एफआयआरची आग्रही मागणी आता राहुल गांधींचा हा निर्धार आहे। एफआयआर दाखल होईपर्यंत इथून न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आहे। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधींसोबत आता इथे दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी संसद मार्ग पोलिसात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एफआयआरची आग्रही मागणी आहे राहुल गांधींची। तर थोड्याच वेळात आता राहुल गांधी पत्रकारांशी देखील संवाद साधतील। जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आता राहुल गांधी संसद पोलिसात दाखल झालेले आहेत। एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी आग्रही मागणी राहुल गांधींची आहे। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्थानकात आता दाखल झालेले आहेत। जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी आता संसद पोलिसात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून न हटण्याचा निर्धारच राहुल गांधी यांनी केलेला पाहायला मिळतोय। जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आता राहुल गांधी संसद पोलिसात दाखल झालेले आहेत। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी पत्रकारांशी देखील संवाद साधणार असल्याची माहिती हे दृश्य आपण थेट पाहतोय। लोकशाही मराठीवर राहुल गांधी संसद मार्ग पोलिसात दाखल झालेले आहेत। जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आता राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहे। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून न हटण्याचा निर्धारच राहुल गांधी यांनी केलेला आहे। राहुल गांधींसोबत जखमी विद्यार्थी देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधींसोबत तिथे संसद मार्ग पोलिसात दाखल झालेला आहे। तासाभरापासून राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये असल्याची माहिती समोर येते। जंतर मंतरवरील आंदोलनात लाठीचार्ज प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी आता राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर उभे आहेत। आता थोड्याच वेळात पत्रकारांशी देखील राहुल गांधी संवाद साधतील। जंतर मंतरवरील लाठी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर राहुल गांधी आपण पाहायला मिळत आहेत। तासाभरापासून राहुल गांधी पोलीस स्टेशन बाहेर आहेत। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधींसोबत आहे। लाठीमार प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी आता राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर आहेत। गेल्या तासाभरापासून राहुल गांधी पोलीस स्टेशन बाहेर उभे असल्याची माहिती समजते। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आहे। जंतर मंतर जखमी झालेला विद्यार्थी देखील राहुल गांधींसोबत तिथे दाखल आहेत। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत तिथून न हटण्याची आग्रही मागणी आता राहुल गांधींची असलेली पाहायला मिळते।
आपण हे दृश्य पाहतोय संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेरील हे दृश्य आहे। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी राहुल गांधी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे। जोपर्यंत एफआयआर दाखल केला जात नाही तोपर्यंत इथून मागे न हटण्याचा निर्धार राहुल गांधी पत्रकारांशी देखील संवाद साधतील। दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर आता सध्या हा गदारोळ आपल्याला पाहायला मिळतोय। जंतर मंतरवरील आंदोलनात लाठीमार प्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यासाठी आता संसद मार्ग पोलिसात राहुल गांधी दाखल झालेले आहेत आणि जखमी विद्यार्थी देखील राहुल गांधींसोबत इथे पोलीस स्टेशन बाहेर पाहायला मिळत आहेत। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी घेतलेला आहे। जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी देखील झाले। पॅलेट गनमुळे देखील विद्यार्थी जखमी झाले आणि याचाच निषेध करण्यासाठी याच बाबत तक्रार दाखल करण्यासाठी आता राहुल गांधी संसद मार्ग पोलिसात दाखल झालेले आहेत। डीसीपी कार्यालयाबाहेर राहुल गांधींचा ठिय्या आपल्याला आता पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी पत्रकारांशी देखील संवाद साधतील अशी माहिती देखील समोर येते। डीसीपी कार्यालयाबाहेर राहुल गांधींचा ठिय्या आपल्याला पाहायला मिळतोय। डीसीपी कार्यालयाबाहेर आता राहुल गांधींचा हा ठिय्या आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्यासोबतच जखमी विद्यार्थी देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। राहुल गांधींसोबत त्यांचा देखील ठिय्या आता तिथे आपल्याला पाहायला मिळेल। पुढे आता काय होईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल गांधींची ही तक्रार दाखल होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तासाभरापासून राहुल गांधी पोलीस स्टेशन बाहेर आहेत आणि जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आहे। तर राहुल गांधींसोबत जंतर मंतरवर जखमी झालेले विद्यार्थी देखील उपस्थित आहेत। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथून बाहेर न निघण्याचा निर्धार राहुल गांधींचा आहे। राहुल गांधींचा डीसीपी कार्यालयाबाहेर ही आपल्याला पाहायला मिळतोय। मार्ग पोलीस स्टेशन बाहेरील हे दृश्य आहेत। आपण हे आता हा गदारोळ आता आपण पाहतो। राहुल गांधी आता थोड्याच वेळात पत्रकारांशी देखील संवाद साधतील अशी माहिती समोर येते। जंतर मंतरवरील आंदोलनात लाठीमार प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी राहुल गांधी आता संसद मार्ग पोलीस दाखल झालेले आहेत। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी राहुल गांधी आक्रमक झालेले देखील पाहायला मिळतात। राहुल गांधींचा ठिय्या आपण पाहतोय। संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींचा हा ठिय्या आहे। जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आता राहुल गांधी यांनी घेतलेली पाहायला मिळते। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी राहुल गांधी आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी राहुल गांधी आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जंतर मंतरवरील आंदोलनाप्रकरणी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी आता राहुल गांधी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। तर राहुल गांधींसोबत जखमी विद्यार्थी देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आता ही मागणी पूर्ण होणार का, एफआयआर दाखल केला जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल गांधींची ही मागणी आता पूर्ण होईल का, त्यांची ही एफआयआर दाखल करून घेतील का पोलीस हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्याआधी राहुल गांधी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। संसद मार्ग पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले आहेत। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी राहुल गांधी आग्रही झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। पॅलेट गनमुळे आंदोलनातील अनेक विद्यार्थी जखमी झाले
त्याचा निषेध आणि याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी खरं तर राहुल गांधी आता संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। राहुल गांधींसोबत जखमी विद्यार्थी देखील तिथे उपस्थित आहेत। मात्र आता गुन्हा दाखल होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आहे। राहुल गांधींचा हा ठिय्या आपण पाहतो पोलीस स्टेशन बाहेर। राहुल गांधींचा ठिय्या आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथून न हटणार नसल्याचा आग्रह त्यांनी जणू केलेला आपल्याला पाहायला मिळतो। संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींचा हा ठिय्या आपण पाहतो। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी राहुल गांधी पोहोचलेले आहेत। आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी आपण इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। CJPच्या संसद मार्चमध्ये पॅलेट गन चालवल्याचा आरोप करण्यात आलाय। तर थोड्याच वेळात राहुल गांधी माध्यमांशी देखील संवाद साधणार असल्याची माहिती समोर येते। संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींचा हा ठिय्या आपण पाहतोय। जोपर्यंत FIR दाखल होत नाही, जोपर्यंत तक्रार दाखल केली जात नाही तोपर्यंत इथून न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आहे। तासाभरापासून राहुल गांधी पोलीस स्टेशन बाहेर असल्याचं समजतंय। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधींसोबत असल्याचं देखील समजतंय। जोपर्यंत गुन्हा दाखल करून घेत नाही तोपर्यंत इथून मागे हटणार नाही असा आग्रहच राहुल गांधींचा आहे। आपण पाहतोय गेल्या मागच्या काही दिवसात महिनाभर हे आंदोलन सुरू होतं। जंतर मंतरवर जिंजींचं हे आंदोलन सुरू होतं देशभरात। या आंदोलनाचे पडसाद आपण पाहिले। राज्यात या आंदोलनासाठी या मागणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मागणी करण्यासाठी आंदोलन झालं राज्यभरात आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा झालाच। मात्र त्यावेळेस जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यावेळेस जो लाठीचार्ज करण्यात आला विद्यार्थ्यांवर त्या लाठीचार्जमध्ये विद्यार्थी जखमी झाले। पॅलेट गनमुळे विद्यार्थी जखमी झाले हा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि त्याची तक्रार दाखल करण्यासाठी आता राहुल गांधी संसद मार्ग पोलिसात दाखल झालेले पाहायला मिळतात। राहुल गांधींसोबत जखमी विद्यार्थी देखील तिथे दाखल झालेले आहेत। जोपर्यंत FIR दाखल होत नाही, जोपर्यंत तक्रार घेत नाहीत तोपर्यंत आपण इथून हटणार नसल्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। राहुल गांधींसोबत आंदोलनातील जखमी विद्यार्थी देखील आहेत। थोड्याच वेळात राहुल गांधी आता पत्रकारांशी देखील संवाद साधतील अशी माहिती देखील समोर येते। राहुल गांधींचा हा ठिय्या पोलीस स्टेशन बाहेरचा आपण पाहतोय। हे दृश्य आपण लाईव्ह पाहतो आहोत। राहुल गांधी यांचा संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेरील हा ठिय्या सुरू आहे। जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत इथून हटणार नसल्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आहे। संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींचा हा ठिय्या आपण पाहतोय। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी राहुल गांधी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता राहुल गांधींची ही तक्रार दाखल होते का, FIR दाखल केली जाते का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेरील हा गदारोळ आपण सध्या पाहतो आहोत। राहुल गांधी FIR दाखल करून घेण्यासाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी देखील राहुल गांधींसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। FIR दाखल न केल्यामुळे राहुल गांधींचा हा ठिय्या आता आपल्याला पाहायला मिळतो। इथे संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेरील हे दृश्य आपण थेट पाहतो आहोत। FIR दाखल न करून घेतल्यामुळे आता राहुल गांधी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळत आहे। राहुल गांधींची ही भूमिका आहे, जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका आता राहुल गांधींनी घेतलेल्या पाहायला मिळत आहे। तर पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी देखील राहुल गांधींसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे।
संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर हे ठिय्या आता राहुल गांधी मांडतायत आपल्याला पाहायला मिळतात. थेट दिल्लीतील हे दृश्य आहे. तर राहुल गांधी संसद मार्ग पोलिसात दाखल झालेले आहेत. सोबतच जंतर मंतरवर जखमी झालेला विद्यार्थी, पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आता एफआयआर दाखल होईल का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.